सुवर्णा मुलुक महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंत्रालयामध्ये सुरू आहे। आज महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आलेत। यानुसार 1 एप्रिल पासून वाहनांसाठी फास्ट टॅग अनिवार्य करण्यात आलाय। महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीमध्ये सुधारणा करणार आहे। तसंच ई कॅबिनेट संकल्पनेचा शुभारंभ आज करण्यात आला। ई कॅबिनेटच्या दृष्टीने गेल्या काही दिवसांपासून प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांच्या प्रशिक्षणाला सुरुवात झालेली आहे। राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होती। ही दुसरी मंत्रिमंडळाची बैठक होती। याआधी पहिल्यांदा जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली ती साधारणपणे अर्धा पाऊण तासच झाली। या 2-3 विषयांवर चर्चा झालेली होती। आज मात्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक प्रदीर्घ अशी चालली आणि या बैठकीमध्ये ई कॅबिनेटचा शुभारंभ आज करण्यात आला आणि त्यामुळे खूप सोय होणार आहे सगळ्याच मंत्र्यांची आणि अधिकाऱ्यांची सुद्धा। सोयीने कधीही कुठल्याही वेळी बैठका घेता येणं शक्य होणार आहे। महत्त्वाच्या निर्णयांवर लगेच बैठका आयोजित करणं सुद्धा शक्य होणार आहे। या दृष्टीने ई कॅबिनेटचा शुभारंभ आज करण्यात आलेला आहे आणि त्याच्या व्यतिरिक्तही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, जसं वाहनांकरता फास्ट टॅग। काल रात्रीपासून आज दिवसभर चर्चेत राहिला विषय तो धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा। त्यावर एक बातमी समोर आली। जेव्हा धनंजय मुंडे स्वतः मंत्रालयात दाखल झाले तेव्हा त्यांना राजीनाम्याविषयी विचारलं। त्यांनी मोठं विधान केलंय, मी राजीनामा दिलेला नाही। हे वक्तव्य केलं खुद्द धनंजय मुंडे यांनी। त्यामुळे आता राजीनाम्याच्या चर्चांवर स्वतः मंत्री धनंजय मुंडेंनी भाष्य केलं। त्यामुळे राजीनाम्या संदर्भातल्या चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे। दरम्यान बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंवर सातत्याने निशाणा साधण्यात येतोय। विरोधकांनी राज्यपालांची भेट घेत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती। या प्रकरणात आता धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याची चर्चा कालपासून रंगली होती, त्याला पूर्णविराम मिळालाय। कारण स्वतः मंत्री धनंजय मुंडेंनी मी राजीनामा काही दिलेला नाही असं म्हटलेलं आहे। अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला, तो राखून ठेवला अशा बातम्या आज सकाळपर्यंत येत होत्या, पण स्वतः धनंजय मुंडेंनी यावर भाष्य केलं आणि त्या सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिला। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलेला नाही असं स्पष्ट केलं आणि ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा सहभागी झाले। दरम्यानच्या काळामध्ये काल संध्याकाळी अजून एक घडामोड घडली जी या विषयाशी निगडीत असलेली घडामोड आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि कुठलेही ठोस पुरावे नसताना आमच्या मंत्र्यांवर भाजपचे आमदार जी टीका करतायत त्यांना समज द्यावी अशी मागणी अजित पवारांनी केली। त्या संदर्भातली नाराजी त्यांनी बोलून दाखवली आणि त्यावर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यावरून किंवा त्यांच्या नाराजीची दखल घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आज धस यांना बोलवलेले। दरम्यान धनंजय मुंडे काय म्हणाले बघूया। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। काहीही राजीनामा वगैरे दिलेला नाही। अनेक पक्षांचे मंत्री होऊन गेले। आदरणीय पवार साहेबांच्या काळात असेल, विलासरावजी देशमुखांच्या काळात असेल, अनेक लोकांनी त्या काळात म्हणजे शिवसेनेचे जेव्हा जोशी साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांचा राजीनामा झालेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे। त्याच्यामुळे असं का त्यांचा म्हणजे जेव्हा सुरेश धस आणि साळुंकेजीही राजीनामा मागतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राजीनामा घेत नाहीत, याचं उत्तर तुम्हाला त्यांनाच विचारायला लागेल, मला कसं माहिती असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांमध्ये बैठक झाल्याची माहिती आहे। या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीएम देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाराजी नोंदवलेली आहे। भाजप आमदार पुरावे नसताना थेट आरोप करतायत, त्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली। आरोप करताना पुरावे तरी दाखवा, विनाकारण आरोप करू नका अशी भूमिका अजित पवारांनी मांडली आहे असं सूत्रांकडून कळतंय। काल ही बैठक झाली अशी माहिती आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना सूचना करू असं आश्वासन दिलं होतं। सुरेश धस हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेणार आहेत। यावेळी त्यांना समज दिली जाऊ शकते अशी शक्यता आहे। पुरावे त्यांच्याकडनं मागितले जाऊ शकतात, पुरावे आहेत का, त्याशिवाय तुम्ही बोलताय का, असे प्रश्न सुद्धा सुरेश धस यांना विचारले जाऊ शकतात। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून राज्याचं राजकारण तापलंय।
यातच आता संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आज रात्री 8 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत। संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास CID आणि SIT कडून सुरू आहे। दरम्यान मसाजोग प्रकरणावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप अजूनही सुरूच आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आता देशमुखांचे कुटुंबीय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार असल्यानं या भेटीकडे राज्याचं लक्ष लागलंय। खरंच वाईट आहे की दुर्दैव आहे की संतोष देशमुखांचं कुटुंब हे मुख्यमंत्र्यांना भेटायला जाणं आणि न्याय मिळवून देण्यासाठी विनंती करणं हे काय बरोबर नाही। अतिशय क्रूर पद्धतीने संतोष देशमुखांची हत्या केली होती। एक जबाबदार व्यक्तीने असं स्टेटमेंट्स करणं करू नयेत। करायला तर कोणीच करायला नाही पाहिजे, पण त्यांनी तर करू नयेत अशी माझी त्यांना विनंती राहणार आहे। पण ते सगळं ठीक आहे, पहिला त्यांना निर्णय घेऊन दे त्या धनंजय मुंडेचा। त्या धनंजय मुंडेला कसं तुम्ही बाजूला सरकवते आम्ही बघायला लागलोय, नाही सरकवलं तर आमची लढाई आहेच। धनंजय मुंडे राजीनामा होईपर्यंत ही लढाई सुरू असणार आहे। 100% त्यात काही दुमत नाही आहे।